महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेकेदारांच्या संघर्षाची माहिती देणाऱ्या कर्नाळा एक ढासळलेला बुरुज या पुस्तकाचं प्रकाशन 16 रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता माजी खासदार व सुप्रसिद्ध सनदी लेखापाल $60,000 ठेवीदारांना म्हणजे कर्नाळा बँकेतला 99% ठेवीदारांना बहुतेकांना त्यांचे सगळे पैसे किंवा अनेकांना 70-80% पेक्षा जास्त पैसे मिळवून देणारे प्रताप ठाकूर आणि महेश बालदीचं कौतुक करतो। आणि त्याचबरोबर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा संकल्प केला आहे की ज्यांच्याकडे अजून खूप प्रॉपर्टी शिल्लक आहे, कोट्यावधी रुपयाचं कर्ज घेऊन अजून बाहेर आहे, तर त्याचा पण पाठपुरावा करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही पोलीस असो, धर्मादाय आयुक्त असो किंवा ही संपत्ती जप्त झाली आहे त्याची विक्री करून जे उरलेल्या ठेवीदारांचे उरलेले पैसे, शिल्लक पैसे देण्यासाठी धडपड करणार। पहिली गोष्ट अशी आहे की 99% लोकांना पैसे मिळाले, 1% जे राहिले आहेत त्यांची संपत्ती जप्त करून ती विकायचे, म्हणजे ज्यांना क्रेडिट दिले आहेत त्या कामात मधल्या काळात 2.5 वर्ष ठाकरे सरकारने हा लढा थांबवण्याचा अट्टाहास केला होता। अनेक डॉक्युमेंट गहाळ झालेली आहेत, बँकेतून मोठ्या प्रमाणात त्या काळात हेराफेरी झालेली आहे। म्हणून पुन्हा एकदा प्रशांत आणि महेश सोबत आम्ही त्याचा पुढचा लढ्यातला पुढचा टप्पा याला गती देण्याचा प्रयत्न करणार। आता ऍक्शनची गरज आहे। ऍक्शन म्हणजे जे संपत्ती आहे ते त्याच सरकारने एक स्पेशल अधिकारी नियुक्त करावा लागणार। त्यासाठी आम्ही निश्चितपणे देवेंद्र फडणवीस कडे पाठपुरावा करणार। एक देशासाठी एक असा आदर्श उदाहरण म्हणजे कर्नाळा बँकेचा लढा। या निमित्ताने केंद्र सरकारने कायद्यात पण बदल केल्याने 1 लाखाच्या ऐवजी 5 लाख केले। तर मी तर खरं म्हणजे या भागातल्या नागरिकांना सांगणार की या दोघांचा सन्मान केलं पाहिजे। आणि महाराष्ट्रासाठी असं उदाहरण आहे की अन्यायाच्या वेळी भ्रष्टाचार झाला तर त्यातनं कसं लढा पुढे घेऊन जाऊन 99% लोकांना समाधान। काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला आवडत नसतात, पटत नाही, परंतु राजकीय कंपल्सन, मी वायकरचं प्रकरण त्यातला ते हिस्सा समजतोय। आता उद्या सर्वोच्च न्यायालयात याचा निर्णय आहे, पण एक गोष्ट स्पष्टपणे पुन्हा एकदा सांगतो, वायकरच्या हॉटेलला बेकायदेशीररित्या उद्धव ठाकरेंनी परमिशन दिली होती। हा घोटाळा 500 कोटीचा आणि त्याला मुंबई उच्च न्यायालयाने पण त्यांच्या निकालात स्पष्ट केलं होतं। आता पॉलिटिकल कंपल्सन मुळे जर मुंबई महापालिका इक्बाल चहल वेगळी भूमिका घेत असेल, पाहू। एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार की ज्याला आपण पोन्झी कंपनी, एका डबल चिट फंड घोटाळा या संबंधात केंद्र सरकारने आता नवीन कायदा आणला आहे।
पण त्याचबरोबर गुंतवणूक करणाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं लागणार की प्रलोभनात आता संस्थांपासून लांब राहिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं पनवेल मधली कर्नाळा बँक बुडाली आणि त्यानंतर 50,000 पेक्षा जास्त ठेवीदार होते की ज्यांचे पैसे त्या बँकेमधले बुडाले आणि आपल्याच नेत्यानं डोळ्यापुढे केलेला भ्रष्टाचार याबद्दल कोणाला सांगता येत नाही अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली. अशी स्थिती पुन्हा या पनवेल आणि परिसरात होऊ नये बघता बघता आपल्या नेत्यांनी केलेली फसवणूक लोकांच्या लक्षात आली. ज्या वेळेला माणूस आपल्या मेहनतीचा कष्टाचा पैसा हा सुरक्षित राहावा, बँकेच्या माध्यमातून म्हणजे आपलं बँक ही काही फार मोठं नफ्याचं सेंटर नाही, जेवढा वाढेल तेवढा वाढावा या दृष्टिकोनातून लोक ज्या वेळेला विश्वासानं ठेवत असतात त्या विश्वासाचा कोणी बळी देवता कामा नये यासाठी समाजाच्या पुढे अशी उदाहरणं ठळकपणे येण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक लोकांच्या पुढे आणण्याच्यासाठी म्हणून आम्ही पाठपुरावा केला. या संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांनी संघर्ष केला त्या लोकांचे अनुभव आणि नेमकं काय कुठल्या पातळीवरती घडलं या संदर्भातली सगळी माहिती या पुस्तक रूपाने आलेली आहे. अपेक्षा अशी आहे की पुस्तक लोकांपर्यंत जर जाईल तर लोक याच्या पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचे निर्णय भावनेच्या आधारावरती घेणार नाहीत, तर ते डोळसपणानं बुद्धीच्या आधारावरती असे निर्णय घेतील. आणि जे राजकीय नेते आपल्या अनुयायांचा आपल्या कार्यकर्त्यांचा अशा पद्धतीनं स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि त्याही आसुरी महत्वाकांक्षा यांच्यासाठी वापर करतील त्यांच्यापासून आता येणाऱ्या कालावधीमध्ये लोक सावध होतील. या संदर्भामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. ते आता सध्या तळोजा इथं तुरुंगामध्ये सजा काढतायत. ईडीच्या माध्यमातून ही केस दाखल झालेली आहे. लवकरात लवकर त्याची चार्जशीट झाली आणि त्याच्यानंतर तो खटला पूर्णपणानं त्याचा सुनावणी झाली, त्याच्यात जेव्हा दोष निष्पन्न होईल तेव्हाच आपण म्हणताय त्याप्रमाणे ही पेन्शन बंद होणे किंवा सगळ्या गोष्टी घडू शकतील. मात्र या अनुषंगानं जे आज या ठिकाणी घडलेलं पाहतोय हे खरं तर सगळ्यांच्या दृष्टिकोनातून भयंकर आहे. अनेक लोकांचे पैसे आजही परत मिळायचे, तर अशा वेळेला ही फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे ही लोकांच्या मनातली भावना आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा करू.